Welcome to Khan's Crop Academy. Good morning, student. We are going to learn crop science paper first, standard 12, unit first, Kharif cereal crop. In Kharif cereal crop, cultivation of maize crop. In previous lecture, explain the sowing time, seed rate, then also interculture operation and manuration fertilizer. In this lecture, explain the irrigation. Then maize crop is a drought resistant crop and it can be grown in Kharif season, Rabi season and summer season. Then Kharif season Kharif season maize crop do not give irrigation but long dry spell between two rainfall to give protective irrigation at a tasseling formation stage and grain formation stage. तर विद्यार्थी मित्रांनो, मकईचं पीक जे आहे, मेज क्रॉप जे आहे, हे सिरियल क्रॉपच आहे. तर ज्वारीपेक्षा थोडं जास्त पाऊस लागतं. तर हे पीक वर्षातून 3 वेळेस घेता येतं आपल्याला, खरीपमध्ये, रबीमध्ये आणि समर सीझनमध्ये. तर खरीप मेज क्रॉपला ओली देण्याची आवश्यकता भासत नाही, परंतु जर 2 पावसामध्ये जास्त गॅप झालेला असेल 15 दिवसापेक्षा, तर आपल्याला 1-2 पाण्याच्या पाळ्या देणं आवश्यकच आहे. तरच व्यवस्थित उत्पादन मिळणार. आणि हे पाण्याच्या पाळ्या टेझलिंग स्टेजमध्ये आणि ग्रेन फॉर्मेशन स्टेजमध्ये देणं अतिआवश्यक आहे. तर हे टेझलिंग स्टेज क्रिटिकल ग्रोथ स्टेज असते. यावेळेस जमिनीमध्ये ओलावा असणं आवश्यकच आहे. तर खरीप सीझनमध्ये ओली दिलं नाही दिलं तरी चालेल, परंतु जे रबी सीझन आणि समर सीझन जे आहे, हे पूर्ण ओलितावरच येणारं पीक आहे. In case of summer maize crop and rabi maize crop requires regular irrigation, that is 4 to 5 times irrigation should be given at a 15 days interval. तर रबीमध्ये आणि उन्हाळ्या पिकाला 4 ते 5 पाण्याच्या पाळ्या देणं अतिआवश्यक आहे आणि तेही 15-15 दिवसांनी देणं गरजेचं आहे. Then this irrigation should be given at a proper critical growth stage. आता हे पाण्याच्या पाळ्या आपल्याला व्यवस्थित ग्रोथ स्टेजमध्ये देणं आवश्यक आहे. तर पिकाचे जे अवस्था असतात, ग्रोथ स्टेज जे आहेत, ते ग्रोथ स्टेज म्हणजे सीडलिंग स्टेज, नंतर नी हाईट स्टेज, टेझलिंग स्टेज, मिल्किंग स्टेज and maturity stage. That these are the critical growth stage of maize crop. Out of this, tasseling stage is most important stage because any water stress at this stage will directly affect on the yield of crop. तर ह्या ज्या ग्रोथ स्टेजेस आहेत, सीडलिंग स्टेज, नी हाईट स्टेज, टेझलिंग स्टेज, मिल्किंग स्टेज आणि मॅच्युरिटी स्टेज, ह्या ज्या स्टेज आहेत, या स्टेजपैकी या स्टेजपैकी टेझलिंग स्टेज जे आहे, हे फारच क्रिटिकल ग्रोथ स्टेज. या स्टेजमध्ये भरपूर पाणी लागतं आणि या स्टेजमध्ये पाण्याची कमतरता भासली, जमिनीमध्ये ओलावा कमी पडलं तर डायरेक्ट इफेक्ट उत्पादनावर होतं. म्हणून या स्टेजमध्ये जमिनीमध्ये ओलावा असणं आवश्यकच आहे. Then water stress at a grain filling stage is also harmful to this crop. तर जेव्हा धान्य भरतं त्या स्टेजमध्ये सुद्धा ओलावा जमिनीमध्ये असणं आवश्यकच आहे. तर रबीमध्ये जास्त दिवसांनी पाणी दिलं 15-15 चालेल. उन्हाळ्यामध्ये आपल्याला 10 ते 12 दिवसांनी पाण्याच्या पाळ्या देणं आवश्यक आहे. ती पाण्याच्या पाळ्या जमिनीवर अवलंबून असतात.
भारी जमीन जास्त दिवस तग धरणार, हलकी जमिनीला लवकर लवकर पाण्याच्या पाळ्या द्याव्या लागणार. Then irrigation should be generally given by drip irrigation and sprinkler irrigation. It save the irrigation water. मग हे ओलीत करत असताना आपण जास्त करून ड्रिप इरिगेशनचा वापर करायला पाहिजे. तर या ड्रिपमध्ये 2 ओळीसाठी एक ड्रिपचा वापर करायला पाहिजे अल्टरनेट रोमध्ये. तर पाण्याची बचत होणार, कारण या ड्रिपचं पाणी या दोन्ही ओळीला ओलावा मिळणार, हे रिकामं राहणार. नंतर सेकंड रोमध्ये ड्रिपची जे पाईप आहे ते टाकलं जातं. यामुळे आपल्याला पाण्याची बचत होते, जमिनीची धूप होत नाही, तणाचा प्रादुर्भाव होत नाही. तर हे ड्रिपचे फायदे आहेत. नंतर आपण स्प्रिंकलर इरिगेशनने पाणी देऊ शकतो, पण जसं मोठं पीक झाल्यानंतर अडथळा निर्माण होतं, हे पाणी त्या पिकाला लागून तिथंच अडथळा निर्माण होतं. लहान जोपर्यंत असतं तोपर्यंत आपण या स्प्रिंकलर इरिगेशनला पाणी देऊ शकतो. आला समजलं. आणि दांडानी सुद्धा आपल्याला पाणी देता येते, पण जास्त पाणी वेस्टेज जातं दांडानी, भरपूर पाणी पाहिजे. त्यासाठी ह्या 2 पद्धतीचा अवलंब सहसा शेतकरी करतात. नेक्स्ट पॉईंट, हार्वेस्टिंग. तर हार्वेस्टिंग महत्त्वाचं आहे. हे 2 मार्कासाठी विचारलं जातं शॉर्ट नोट्समध्ये. तर या हार्वेस्टिंगमध्ये सगळ्यात अगोदर आपल्याला काय बघणं आवश्यक आहे? Then harvesting of maize crop depend upon their purposes. For roasted grain purposes or also green fodder purposes and grain purposes. मका हे आपण 3 उद्देशांनी लागवड करतो. एक तर हिरवं वैरणासाठी, दुसरं रोस्टेड ग्रेनसाठी म्हणजेच भाजून जे कंस खाल्ले जातात त्यासाठी, आणि दुसरं धान्यासाठी. या 3 पर्पजसाठी आपण मकईचं पीक घेतो, मेज क्रॉप ग्रो करतो, आणि त्यावरच कधी काढणी करायला पाहिजे ते अवलंबून आहे. तर आणखीन आपण पहिलं सेंटेन्स काय लिहायला पाहिजे? मेज क्रॉप रेडी फॉर हार्वेस्टिंग डिपेंड अपॉन देअर पर्पजेस. दॅट इज करून 1 नंबर लिहायचं, फॉर ग्रीन फॉडर पर्पज, ready for harvesting at a tasseling stage, emergence of tasseling stage, for get more nutrient, then it can be good quality of fodder. तर जेव्हा हिरवं वैरणासाठी पाहिजे तेव्हा आपल्याला कधी करायला पाहिजे हार्वेस्टिंग? जेव्हा ते टॅझलिंग स्टेजमध्ये असतं, त्याच स्टेजमध्ये त्या मकईमध्ये सगळं अन्नघटक हे त्या झाडामध्ये असतं, आणि ते कट करून जनावरांना जर आपण खायला दिलो तर जनावरांना पौष्टिक असतं. म्हणून आपण जेव्हा इमर्जन्स होत असते टॅझलिंग, तेव्हा आपण ते कट करून जनावराला खायला द्यायला पाहिजे किंवा सायलेज मेकिंगसाठी वापरायला पाहिजे, फॉडरसाठी झाला. फॉर रोस्टेड ग्रेन द कोप्स आर हार्वेस्टेड ॲट अ मिल्किंग स्टेज. जेव्हा आपल्याला कणसासाठी आपण लागवड केली असेल, आपल्याला कणस पाहिजे मकईचे, तर तेव्हा आपण मिल्किंग स्टेजमध्ये जेव्हा धान्य असतं त्या अवस्थेमध्ये आपण हार्वेस्टिंग करायला पाहिजे. देन दीज कोप्स आर रिमूव्ह फ्रॉम द स्टँडिंग क्रॉप अँड यूज फॉर रोस्टिंग पर्पजेस ऑर इमिजिएटली सप्लाय टू द मार्केट. तर असे कणस आपण त्या उभ्या झाडापासनं वेगळं करून ते इमिजिएटली मार्केटला सप्लाय करायला पाहिजे, की जेणेकरून ते मार्केटमध्ये गेल्यानंतर लोक विकत घेणार आणि त्याला भाजून खाणार किंवा काही भाजून विकलं जातं. ओके. फॉर ग्रेन पर्पज द कोप्स आर रेडी फॉर हार्वेस्टिंग 90 to 105 days आफ्टर सोईंग. तर जेव्हा धान्यासाठी पाहिजे तेव्हा 90 ते 105 दिवसामध्ये सगळं मेज क्रॉपच्या व्हेरायटी काढायला येतात. ओके. आता तुम्ही म्हणणार की बा ग्रीन फॉडरचं काय? 50 to 60 days, मिल्किंग स्टेज 70 to 75 days. लक्षात, या स्टेजमध्ये काढणी करायला पाहिजे. आणि ग्रेन पर्पजसाठी 90 to 105 days आफ्टर सोईंग or depend upon the type of varieties. Then maturity sign indicate copse sheaths are turn brown in color. Copse sheaths turn brown in color and grain become hard and dry. तर
जेव्हा आपल्याला धान्यासाठी हार्वेस्टिंग करायचं असतं तेव्हा जे ते कोप्स आहे, त्याचं जे कणीस आहे, कणसावर जे शीत आहे, ते शीत पूर्ण ब्राऊन व्हायला पाहिजे, वाळलेले असायला पाहिजे. अँड देन सिल्क ऑल्सो ड्राय. आता त्याचं जे सिल्क असतं ते पूर्ण ड्राय झालं असतं, काळं पडलेलं असतं आणि आतमध्ये धान्य हार्ड झालेलं असतं. काय असतं? हार्ड झालेलं असतं, ड्राय झालेलं असतं. अशा वेळेस ते काढणी करायला पाहिजे. इट इज डन बाय टेकिंग आउट द कोप्स फ्रॉम द स्टँडिंग क्रॉप. मग ते हार्वेस्टिंग करताना स्टँडिंग क्रॉप पासनंच ते कोप झाडापासनं वेगळं करायला पाहिजे. उभं पीक असतानाच सोपं जातं ते कोप्स काढण्यासाठी. देन कोप्स आर ड्राईड इन द सन बाय स्प्रेडिंग फॉर 6 to 7 days ऑन द थ्रेशिंग यार्ड. तर जिथं आपल्याला खडं तयार करायचं आहे तिथं हे सगळे कणस आपण जमा करायला पाहिजे आणि तिथं 6-7 दिवस व्यवस्थित त्याला वाळू द्यायला पाहिजे. पूर्ण शीत त्याचं ड्राय झाले तर इझिली रिमूव्ह होतं ते शीत. देन द स्टाक्स आर कट फ्रॉम द ग्राउंड लेवल बाय द सिकल. नंतर मग उभे असलेले जे झाडं आहेत ते झाडं कट करायला पाहिजे आणि कट करून ते व्यवस्थित पेंड्या बांधून त्याची गंजी लावायला पाहिजे आणि गंजी लावून ते जनावरांसाठी ड्राय फॉडर म्हणून त्याचा वापर केला जातो. दे आर अलाउड टू ड्राय इन द फील्ड अँड देन into the tied into the bundles and stack them. तर ड्राय झाल्यानंतर ते पेंड्या बांधायला पाहिजे. पेंड्या बांधलं की ते व्यवस्थित जिथं ठेवायचं, तुम्हाला गंजी लावून तिथं ठेवायचं ते आणि जनावरांसाठी वापर करायचा. आफ्टर ड्राईंग द कोप्स द ग्रेन्स आर रिमूव्ह फ्रॉम द कोप्स बाय हँड शेलर ऑफ पॉवर शेलर or power sheller is known as shelling in maize. आता जेव्हा आपण कोप्स ते 6 ते 7 दिवसापर्यंत त्याला ड्राय केलं, आपण ड्राय झाल्यानंतर मग आता कोप्सपासनं धान्य वेगळं करण्यासाठी सुरुवात करायला पाहिजे. तर त्या मेथडलाच आपण हाताने शेलिंग केलं जातं आणि मशीननं सुद्धा पॉवर शेलरनंही शेलिंग केलं जातं. तर थ्रेशर मशीनच्या वेगळे असतात, आपण पुढच्या स्लाईडमध्ये दाखविणारच आहोत. फायनली द ग्रेन्स आर ड्राईड अँड स्टोर. नंतर धान्य निघालं की त्याला जर त्यामध्ये मिक्सअप असेल तर विनोईंग करायला पाहिजे आणि स्वच्छ धान्य ड्राय करून आणखी बॅगमध्ये भरून टाकायला पाहिजे. फॉर फॉडर पर्पज इट इज हार्वेस्टेड ॲट टेझलिंग स्टेज. आपण अगोदरच सांगितलं, लक्षात. तर फॉडरचं आपण इथं अगोदर सांगितलं, नंतर रोस्टेडचं, नंतर ग्रेनचं. ओके. नेक्स्ट तर हे ग्रीन फॉडर रेडी फॉर हार्वेस्टिंग ॲट अ टेझलिंग स्टेज. जेव्हा टेझलिंग इमर्जन्स होतं तेव्हाच आपण हिरो वरणासाठी कट करायला पाहिजे. ते मॉडर्न इम्प्लिमेंट आहे, डायरेक्ट कट होतं आणि ते बारीक होऊन ट्रक ट्रॅक्टरमध्ये भरलं जातं आणि हे कॅटल फीडसाठी नेलं जातं. तर आपण असं उभं असलेलं पीक जसं लागतं तसं कट करून जनावराला खायला देतो किंवा सायलेज करायचं असेल तर सायलेज करतात. तर डायरेक्ट कुट्टी होते, ज्याला आपण कुट्टी म्हणतो. कुट्टी होऊन डायरेक्ट कट होते आणि कुट्टी तयार करूनच डायरेक्ट नेलं जातं. हे तर मॉडर्न इम्प्लिमेंट. आता फॉर कोपसाठी या पद्धतीनं उभ्या पिकाचे कोप्स आपण काय करायला पाहिजे, तोडून घ्यायला पाहिजे आणि ते मार्केटला सप्लाय करायला पाहिजे. कोप पर्पज आहे ना, रोस्टेड ग्रेन पर्पजसाठी हे उभं पिकाचेच कंस त्याने काय करत आहेत, रिमूव्ह करत आहे आणि रिमूव्ह केल्यानंतर व्यवस्थित ड्राय करायला पाहिजे. ड्राय केल्यानंतर मग शेलिंग करायला पाहिजे आणि हे कळवा उभं पीक जे आहे ते उभं पीक कट करून याला थोडं वाळू द्यायला पाहिजे. वाळल्यानंतर मग याचे पेंड्या बांधून गंजी लावून ठेवायला पाहिजे. आता यापासनं जे कोप्स आहे ते काढून घेतलेले आहेत. आता फक्त स्टाक शिल्लक आहे, ते स्टाक ही कट करायला पाहिजे अबाव ग्राउंड लेवलपासून आणि थोडं वाळू द्यायला पाहिजे 2-3 दिवस, नंतर पेंड्या बांधायला पाहिजे. तर आता ते जे कोप्स आहेत हँड शेलर आहे, तर हाताने आपण हे शेलिंग करू शकतो. ते पेपर असतं त्याच्या सहाय्याने आपण हे काढलं जातं. नंतर मशीन आहेत, 2 टाईपचे मशीन. हे शीत काढण्यासाठी, हे पूर्ण शीत काढून वेगळं होतं. हे शीत वरचं जे कवच आहे तर ते कवच काढण्यासाठी हे मशीन आहे, त्यालाही पॉवर शेलरच म्हणतात. आणि हे काढल्यानंतर याचं मधलं धान्य वेगळ्या करण्यासाठी हे
मशीन आहे. तर याला शेलर मशीन. ते पूर्ण धान्य निघून जातं आणि या पद्धतीने कणस शिल्लक राहतात. तर हे धान्य. मग आता त्याच्यामध्ये त्या कोपचं काही भाग त्या धान्यामध्ये मिक्स होणार. ते स्वच्छ करण्यासाठी या पद्धतीनं उधळणी करायला पाहिजे. विनोईंग म्हणतात त्याला, उधळणी करणे. स्वच्छ धान्य fill into gunny bags and store into rat proof godown or supply into the market. तर या पद्धतीनं हार्वेस्टिंग मेथचं केलं जातं. 2 मार्कासाठी हे विचारतात. तर या पद्धतीनं सिस्टमॅटिक पॉईंट टू पॉईंट लिहिणं आवश्यक आहे शॉर्टमध्ये. तर मेथचं हार्वेस्टिंग थोडं वेगळं आहे. त्यासाठी हे विचारू शकतात, हाऊ हार्वेस्टिंग ऑफ मेज किंवा गिव राईट हार्वेस्टिंग ऑफ मेज. या पुढं आपण एक्झरसाइजमध्ये बघणारच आहोत. नेक्स्ट पॉईंट, यील्ड. यील्ड ऑफ मेज डिपेंड अपॉन द टाईप ऑफ व्हेरायटीज अँड कल्टिवेशन प्रॅक्टिसेस. तर मशागत पद्धतीवर अवलंबून आहे आणि जातीवर अवलंबून आहे. तर आपण जातीवर उत्पादन बघणार आहोत. तर आपण हायब्रिड व्हेरायटीचं बघायचं. आपल्याला काय बघायचं? हायब्रिड अँड कंपोजिट व्हेरायटीज. ॲव्हरेज यील्ड इज अबाउट 50 to 70 क्विंटल पर हेक्टर. जास्त गोंधळात पडायचं नाही. हे रेनफेड आणि इरिगेटेड आणि लोकल हे काय नाही, उगं माहितीसाठी आपण एकच लक्षात ठेवायचं, हायब्रिड अँड कंपोजिट. हायब्रिडचं विचारलं तर हेच, कंपोजिटचं विचारलं तर हेच. 50 to 70 क्विंटल पर हेक्टर. हे झालं धान्याचं उत्पादन. फॉडरचं उत्पादन अंडर इरिगेटेड व्हेरायटी 35 to 50 टन्स पर हेक्टर. आता हिरवं वैरणाचं उत्पादन 35 ते 50 टन प्रति हेक्टरी उत्पादन मिळतं. लक्षात. नंतर द रेशो अँड ग्रेन टू स्टॉक इज 1:3.5 to 1:4. तर 1:3.5 और 1:4. तर एकास 3.5 आणि एकास 4. 1 क्विंटल मका निघत असेल तर 4 क्विंटल कडबा मिळणार आपल्याला ड्राय स्टॉक. ओके, हा रेशो आहे. कधी वेळेला रेशो विचारू शकतात. तर पावडरचा हा उत्पन्न लक्षात ठेवायचं 35 to 50 क्विंटल पर हेक्टर आणि धान्याचं 50 ते 70 क्विंटल पर हेक्टर. हे टनामध्ये आहे. हे एक लक्षात ठेवायला पाहिजे. युनिट विसरायला नको. युनिटला फार महत्त्व आहे. आपल्याला क्विंटलमध्ये विचारलं तर आपण काय म्हणणार? 350 to 500 क्विंटल होणार याचं. तेच के जीमध्ये विचारलं तर 3500 to 5000 kg पर हेक्टर असं त्याचं कन्वर्ट होईल. इथं जर के जीमध्ये विचारलं असेल तर काय म्हणणार आपण? 2 झिरो लावणार. किती झिरो? 2 झिरो. तर किती झाले? 5000 to 7000 kg पर हेक्टर. ओके. तर व्यवस्थित जे व्हिडिओ आपण अगोदरचे पाठवलेले आहेत ते तुम्ही व्यवस्थित बघा आणि नोट करून घ्या. जे काही पॉईंट आहेत तर सोप्या भाषेमध्ये सांगण्याचा प्रयत्न करत आहे. आणि आपल्याला व्यवस्थित लिहिणं समजणं महत्त्वाचं आहे. नंतर आपल्या भाषेमध्ये लिहिता येईल बाळांनो. मग समजून घ्या आणि व्यवस्थित बघा. तर इतर विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त शेअर करा. आपले जे काही मित्र कंपनी आहेत ट्युशनमधले, आपण जिथं कुठं लातूरला असाल, नांदेडला असाल, जिथं कुठं तुम्ही कोल्हापूर, सातारा, सांगली अशा ठिकाणी असताल, मुंबईला असाल, तर व्यवस्थित आपापल्या मित्रांना तुम्ही शेअर करा की जेणेकरून त्यांनाही या क्रॉप सायन्सची माहिती मिळेल आणि व्यवस्थित विदाऊट टेन्शनचं त्यांनी पेपर देणार. कारण याही तुम्ही 11वीला टेन्शन घेत नाही, पण 12वीला दिवाळीपासून जास्त टेन्शन येतं या विषयाचं. आपण मेडिकल ग्रुप तर घेतो, त्यामध्ये क्रॉप सायन्स स्कोरिंग सब्जेक्ट आहे, घेऊन टाकतो आपण. नंतर पण ते काहीच कळत नाही. आपण जर नोट्स जर उघडत बसलो तर सगळं सारखं दिसते. म्हणून आपण व्यवस्थित हे व्हिडिओ जर बघितलं तर तुमच्या व्यवस्थित लक्षात येणार आणि इंटरेस्ट डेव्हलप होईल की एक चांगला विषय आहे म्हणून. ओके. तर थँक्स. जय जवान जय किसान.